सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे। गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष देत आहेत, तसेच अमेरिकेतल्या रोजगार आकडेवारीची प्रतीक्षा करत आहेत। फेडरल रिझर्व्हच्या अहवालांमधून व्याजदरांच्या संभाव्य दिशेबद्दल अधिक संकेत मिळण्याची अपेक्षा आहे। सोन्याचे दर पुन्हा 1,23,000 रुपयांवर पोहोचले आहेत। ऑक्टोबर महिन्यात देशातील सोन्याची आयात तब्बल 3 पट वाढून सुमारे 14 अब्ज डॉलरवर पोहोचली। सण उत्सव आणि लग्नसराईच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे आयातीत मोठी वाढ दिसून येत आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये सोन्याची आयात 5 अब्ज डॉलर होती। या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सोन्याची एकूण आयात 21% वाढून 34 अब्ज डॉलरवरून 41 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता 2026च्या खरीप हंगामापासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेले नुकसान आणि भात पाण्यात बुडून नष्ट झाल्याची भरपाईही मिळणार आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याला स्थानिक जोखमी अंतर्गत 5वा ॲड ऑन कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी 87 तासात क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करून नुकसानाची नोंद करावी लागेल। जिओच्या अनलिमिटेड 5G प्लॅन ग्राहकांना 18 महिन्यांचा Google AI Pro सबस्क्रिप्शन मोफत दिला जात आहे, अशी माहिती रिलायन्स जिओने दिली आहे। गुगलने सर्व पेइंग युजर्सना जेमिनाय 3 मॉडेलवर शिफ्ट केले असून त्यामुळे जिओचे वापरकर्ते कोणतीही अतिरिक्त फी न देता हे नवीन मॉडेल वापरू शकतील। पूर्वी ही सुविधा फक्त 18 ते 25 वयोगटातील जिओ वापरकर्त्यांसाठी मर्यादित होती, पण आता ती सर्व अनलिमिटेड 5G ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे।